श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वावर स्वामी कृपा कायम असावी हीच स्वामी चरणी प्रार्थना। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन। पहिला संदेश, पूर्वीची ऋणानुबंध असल्याशिवाय माशीसुद्धा अंगावर बसत नाही, त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी बाहेर ज्यांना त्रास दिला तो सर्व आपल्याला या जन्मी भाऊ बहीण नातेवाईक शेजारी या जन्मी आपले ऋण वसूल करतात व ज्यांना आपण मदत केली तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन परतफेड करतात। मी सरळ मार्गी आहे, मी कोणालाही त्रास दिला नाही, मग माझ्यासोबत असं का होतं याचा कधीच खंत करू नका, कारण आपण केलेल्या कर्मामध्ये भगवंत कधीच लुडबुड करत नाही। केलेल्या कर्माचे फळ लगेच काही काळाने किंवा पुढील कोणत्या तरी जन्मात मिळतात। कर्माचा भाग्य प्रत्येक जन्मात प्रारब्ध बनून येतात, या जन्मात ते भोगावंच लागतं। स्वामीचा आशीर्वाद असेल तर सारं काही ठीक होईल, आयुष्यात पुन्हा नव्याने सुखाची बरसात होईल। स्वामी म्हणतात, तुला विश्वास आहे ना, तू कोणाचा वाईट केला नाही तर काळजी करू नकोस, तुझं देखील वाईट होणार नाही। जेव्हा तुमच्या स्वामीवर भक्कम विश्वास असतो तेव्हा तुम्हाला इतर कोणीही ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासत नाही। तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी आई तुमच्या शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा, भाग्यवंत ठराल। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। दुसरा संदेश, स्वामी सांगतात, तुमचा कर्म तुमच्या भविष्य ठरवणार आहे, त्यामुळे आज म्हणून जगा, कारण उद्याचा दिवस कोणीही पाहिला नाही। जगात कुठलीही गोष्ट अति केली की त्याची माती होते, पण स्वामीचे नाव एक अशी गोष्ट आहे जी अति केली की आयुष्यात सोनं होतं। तुम्ही फक्त कर्म चांगले ठेवावे, नक्की साथ देईल। स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तू खुश नाहीस आणि त्यामागे कारणही असतील, पण ज्या सुखात आनंदाने जगतो तसेच तुला दुःखातही जगता आलं पाहिजे, कारण हेच आयुष्य आहे आणि मला खात्री आहे तू यातून बाहेर निघणार बाळा। तुझा खरेपणा कोणालाही सिद्ध करू नकोस, तू किती खरा आहे हे तुला आणि मला माहीत आहे। तू त्यांना तुझा खरेपणा कितीही पटवून सांगितला तरी त्याची तुझी म्हणणे समजून घेण्याची पात्रता नाही। तुम्ही सहमत असाल तर तुमची सहमती दर्शवा व कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा, भाग्यवान ठराल। म्हणून तुझा वेळ अशा लोकांवर वाया घालवू नकोस। जगण्याची आस असली की आयुष्यात पाशावरही फूल फुलतं। तू फक्त सत्याच्या मार्गाने जा, सत्याच्या मार्गावर चालण्याचा फायदा म्हणजे या मार्गावर गर्दी खूप कमी असते। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। तिसरा संदेश, जीवनात अशक्य असं काहीच नाही, फक्त जे गेलं ते सोडून द्या, जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर लक्ष केंद्रित करा, कारण तुमचं काम हे तुमची खरी ओळख आहे। नाहीतर एका नावाचे लाखो लोक आहेत जे तुझ्या हाताच्या रेषेत नाही, ते मिळवण्याची जिद्द ठेव। स्वामी सांगतात, स्वतःचा आधार स्वतःला असला की नको तिथे खचून जाणं कधीच नशिबात येत नाही। आपल्यासाठी आपणच खास एवढंच लक्षात ठेवायचं आहे। तुम्ही जे काम करता ते पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही सांगू नका, नाहीतर नकारात्मक लोकांचा विचाराचा तुमच्या कामावर परिणाम होईल। एक काम करताना एक काम करा, आपलं सर्वस्व त्यात अर्पण करा, इतर सगळ्या गोष्टी विसरून जा। व्यवसाय करताना फक्त तुमच्या ग्राहकावर नाही तर तुमच्या स्पर्धकावर देखील लक्ष ठेवून राहा। इतरांसाठी चांगलं करा, ते आनंदपटीने तुमच्याकडे परत येईल। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। चौथा संदेश, स्वतःसाठी जगा, लोकांसाठी कितीही केलं तरी ते कमीच पडतं। काही माणसांना सवय असते हातात असलेल्या हिरा सोडून कोळसाकडे जाण्याची। तिरस्कार करणारी माणसं अचानक गोड बोलायला लागली की आपण थोडं सतर्क राहायला पाहिजे। सल्ला महत्त्वाचा असतो तरी आपण गांभीर्याने ऐकत नाही आणि स्तुती धोकादायक असते तरी आपण मन लावून ऐकतो। गुंता झाला की हळूहळू संगम सोडवा, मग तो डोळ्याचा असो किंवा मनातला विचाराचा। संगम नसला तर दोरा तुटतो आणि आपणही देवदेव कितीही केला तरी कर्म चुकत नाही। लक्षात ठेवा, दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे त्याच्यातही आनंद मिळत नाही।
वेळेच्या प्रवाहात वय निघून जातं आहे, म्हणून प्रत्येक क्षण जगताना नेहमी आठवणीत राहतो. आयुष्य फक्त 3 गोष्टी बदला: करणाऱ्यांना प्रयत्नामध्ये बदला, आळसाला निश्चयमध्ये बदला आणि समस्यांना संधीमध्ये बदला. आनंदी राहण्याचे 1000 मार्ग निवडले तरी सुख हे नेहमी अपेक्षेच्या कटोरी कोपणात येऊन अडकतं. त्यामुळे जितके अपेक्षापासून लांब राहाल तितके सुखी राहाल. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. जिथे स्वामी पाय तिथे नेऊनी काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. बाळा, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईन. पण बाळा, नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नकोस, मी आहे. फक्त तुझा मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज भक्तिमय व्हिडिओ पाहायला भेटेल. व कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो, ही स्वामी चरणी प्रार्थना.